नमस्कार. गेली 25 वर्ष ही खुर्ची इथेच आहे. रोज सकाळी त्याच्यावरती त्यांचा वृत्तपत्र असायचा, संध्याकाळी चष्मा आणि रात्री थकलेला तो शर्ट. 400 दिवस झाले ती तिथे रिकामीच आहे. मुलं म्हणतात, आई ती खुर्ची बाजूला कर ना, ती जागा अडवते. मी म्हटलं, ती जागा नाही अडवत, तो अजून तिथेच आहे. वयाच्या 22व्या वर्षी जेव्हा मी ह्या घरात आले ना, तेव्हा माझं नाव फक्त त्याची बायको हे झालं. वयाच्या 32व्या वर्षी त्यांची आई झाली आणि 50व्या वर्षी परत फक्त मी उरले. गेले 30 वर्ष झाले. गेले 30 वर्ष सर्वांची भूक भागवली मी, पण माझं काय, माझी काय भूक आहे हे मीच विसरले. कोणी नाही आलं, कोणी विचारलं नाही मला, तुला काय हवंय, तुला काय आवडतं, तुझ्यासाठी काय करायचंय का. नाही. हो, मात्र सगळ्यांनी विचारलं, मुलांसाठी काय करायचंय का, मुलांना काय हवंय का. काल रात्री मी आरशात पाहिलं, कपाळावरच्या सुरकुत्त्या मोजल्या. 17 सुरकुत्त्या होत्या, पण त्यातली एकही सुरकुत्ती माझ्यासाठी नव्हती. त्यांच्यासाठी, मुलांसाठी आणि ह्या घरासाठी. पण आता नाही. आता मी एक निर्णय घेतलाय. उद्या सकाळी ठीक 7 वाजता स्वतःसाठी चहा बनवणार आणि हो, साखर मीच ठरवणार आणि दुपारी 15 मिनिटं माझ्या आवडत्या गाण्यावरती बसणार. हो, पण कुणाला त्रास नाही होणार. आणि संध्याकाळी ती खुर्ची तिथून मात्र हलवणार नाही, कारण ती खुर्ची मला आठवण करून देते मी पण एक माणूस आहे. आता वेळ आले ती खुर्ची स्वतःसाठी ओढायची. नमस्कार.